जयने तेजूपासून गिफ्ट लपवायचा खूप प्रयत्न केला, पण कपटी तेजूला ते सापडलंच. आणि माजोड्या तेजूने शाहरूने शायनरला दिलेलं फ्रेंडशिप डे गिफ्ट शेवटी जाळूनच टाकलं. नक्की काय झालं आजच्या भागात, चला बघूया. ऑफिसमध्ये गिफ्ट ओपन करण्याचा कार्यक्रम सुरू असतो. त्यात मॅकचा नंबर येतो आणि समायरा त्याला आलेलं गिफ्ट देते. मॅक अतिशय उत्साहाने ते गिफ्ट लगेच उघडतो आणि बघतो तर काय, त्यात एक सुंदर घड्याळ असतं. मॅक खूप भावूक होतो आणि म्हणतो, बापरे, वॉच. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो, मला आजपर्यंत एवढं छान गिफ्ट कोणीच दिलं नाही. ही वॉच खूप महागडी आहे. असं बोलत तो जयकडे बघतो, कारण मॅकला कळतं की ती वॉच त्याला जय सरांनीच दिली आहे. मॅक भावूक होऊन म्हणतो, हे म्हणजे अगदी कृष्णाने सुदाम्याशी मैत्री केल्यासारखं झालंय. हे बोलून तो रडायलाच लागतो. जय त्याला इशाऱ्यानं नको असं सांगतो, पण शरूरच्या लक्षात येतं की हे गिफ्ट जयने दिलेलं आहे. हे सगळं झाल्यावर जय आपल्या केबिनमध्ये निघून जातो, कारण त्याला वाटतं की त्याला कोणीच गिफ्ट देणार नाही. पण जय केबिनमध्ये जातात शरू लगेच त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते, सर हे घ्या. जय विचारतो, काय आहे? शरू म्हणते, घ्या ना. जय पुन्हा विचारतो, पण काय आहे? तेव्हा शरू म्हणते, अरे शायनर, मला माहीत होतं तुला कोणी गिफ्ट देणार नाही, कारण गिफ्ट फक्त फ्रेंड्सना द्यायचं होतं आणि इथे तुला कोणी फ्रेंड समजतच नाही. तू सर असल्यामुळे सगळे तुला घाबरतात, पण मी जरा वेगळी आहे, म्हणून मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, हे घे. जय ते गिफ्ट घेतो आणि शरू जायला लागते. तेवढ्यात ती अचानक म्हणते, आता मी तुझी पहिली गर्लफ्रेंड. हे बोलून ती स्वतःच शॉक होते आणि लगेच सावरत म्हणते, म्हणजे तसं नाही, गर्लफ्रेंड म्हणजे मुलगी, फ्रेंड, तुझी पहिली मैत्रीण. त्यानंतर ती जयला म्हणते, टाईम घे आणि जेव्हा माझी फ्रेंडशिप स्वीकारशील तेव्हा गिफ्ट उघड. पण जय लगेच गिफ्ट उघडतो. त्यात त्याला छोट्याशा माणसाचं किचन असतं. शरू शायनरला शायनर नावाचं फ्रेंडशिप बँडही बांधते. त्यानंतर जय दुसरं गिफ्ट उघडतो. त्यात एक छान लव्ह स्टोरीचं पुस्तक असतं. जय म्हणतो, मला लव्ह स्टोरी आवडत नाही. शरू म्हणते, ठीक आहे, आणि ते पुस्तक परत घ्यायला जाते. पण जय तिच्या हातातून ते पुस्तक पुन्हा घेतो आणि म्हणतो, पण मी हे वाचेल. हे ऐकून शरू हसते आणि तिथून निघून जाते. जय घरी जातो. त्याच्या डोक्यात मात्र सतत शरूचाच विचार सुरू असतो. तो बॅगेतून ते पुस्तक काढतो आणि बघत असतो. तेवढ्यात तेजू तिथे येते. ती म्हणते, अरे जय, कुठे लक्ष आहे तुझं? किती आवाज देते मी? आपली बिझनेस मीटिंग आहे, मेल बघितलास का? त्यावर जय म्हणतो, नाही. तेजू म्हणते, नेक्स्ट वीकला आपल्या मीटिंग्स जावं लागेल. पण जयचं तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. तेजू म्हणते, थांब, तुला आठवण राहणार नाही, मी तुझ्या डायरीत लिहून ठेवते. हे ऐकताच जय पटकन तिला अडवतो आणि म्हणतो, थांब आई, मी रिमाइंडरमध्ये सेट करतो, लिहायची गरज नाही. तेजू म्हणते, अरे पण लिहून ठेवते ना. त्यावर जय पुन्हा म्हणतो, नको, मी सेट केलं आहे. तेजू रूममध्ये निघून जाते. जय सुटकेचा निश्वास टाकतो आणि ते पुस्तक लपवायला जातो. पण तेवढ्यात तेजू पुन्हा रूममध्ये येते आणि विचारते, जेवायला येणार आहेस ना? जय लगेच पुस्तक मागे लपवतो आणि म्हणतो, हो, मी येतो. पण तेजूच्या लक्षात येतं की जय काहीतरी लपवत आहे. त्यामुळे ती मनाशी ठरवते की दुसऱ्या दिवशी जय ऑफिसला गेल्यावर त्याची खोली तपासायची. दुसऱ्या दिवशी जय ऑफिस जातो, पण हे पुस्तक मात्र घरीच विसरतो. इकडे तेजू जयच्या रूममध्ये येते आणि तिच्या हातात ते लव्ह स्टोरीचं पुस्तक लागतं. त्या पुस्तकात जयसाठी शरूने खास लिहिलेले नोट्स असतात. हे बघून तेजूचा जळफळाट होतो आणि ती संतापाने पेटून उठते आणि रागाच्या भरात ते पुस्तक जाळून टाकते. पण जेव्हा जयला हे सगळं कळेल तेव्हा काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.